उत्पत्ती 16:1 अब्रामाला आपली बायको सारा हिजपासून काही मुलबाळ नव्हते. अर्थात त्यांना देवाकडनं वचन प्राप्त झालं की तो त्यांना संतान देणार होता. तिला हगार नावाची एक मिस्री दासी होती, त्यामुळे सारायला नामी कल्पना सुचली. आपण वाट बघून कंटाळलो की आपल्याला कल्पना सुचतात. अब्रामाला म्हणाली, पहा मला एक छान कल्पना आहे. परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तीचकडून माझे घर नांदते होईल. तेव्हा अब्रामाने सारा हिचा शब्द मान्य केला. या क्षणी मी सांगते, या बळेचा स्क्रू नक्कीच ढिला असणार. तो देखील तेवढा तल्लख बुद्धीचा नव्हता. तिथे अब्रामाने फारसा विरोध दाखवला नव्हता. काही ही झकास कल्पना आहे. किती मूर्ख असाल तुम्ही की तुम्हीच तुमच्या नवऱ्याला सांगताय दुसऱ्या स्त्री बरोबर जाऊन झोप. वचन 4, तो हगारेपाशी गेला व ती गर्भवती झाली. आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली. नाही, मी गरोदर आहे, तू नाहीस. अगदी असंच घडलं होतं. नाही. मग या मुलीच्या वर्तणुकीने साराय चिडली आणि अब्रामाला जाऊन म्हणाली. तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, माझ्या अपमानाचा दोष तुझ्या माथी आहे. माझ्या अपमानाचा दोष. विस्तारित बायबल सांगतं, याची जबाबदारी तुम्हीच उचलली पाहिजे. मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे. परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो. सारायला म्हणाला, पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल ते तिचे कर. आता इथे दोघे बिचारे हगारच्या नावाने शंख करतायत. मग साराय तिचा जाच करू लागली. तेव्हा ती तिला सोडून पळून गेली. ती पळाली. तुम्ही नीट निरीक्षण करावं असं म्हणतं, कारण कित्येक माणसं त्यांच्या समस्यांपासून पळून जातात, कठीण ठिकाणांपासून. रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो. त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली. तो म्हणाला, हे सारायच्या दासी हगारे, तू आलीस कोठून आणि जातेस कुठे? ती म्हणाली, माझी धनीण सारा हिच्यापासून मी पळून जाते. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनिणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा. तू चेष्टा करतोयस. कृपया शिवाय हे लक्षात घ्या की पळून गेल्यावर ती रानात आढळली होती. मोशे जेव्हा मिस्रीहून पळून गेला, जे खरं तर त्याला तसं सांगितलं नव्हतं कुणी, तोही रानातच आढळला होता. ज्या गोष्टींचा आपल्याला सामना करा असं देव सांगतो त्यापासून आपण पळून जातो तर आपल्या वाट्याला वनवासच येतो. शिवाय 40 वर्ष रानात घालवल्यानंतर देवाने मोशेला परत तिथेच पाठवलं जिथून तो पळून गेला होता, तिथेच परत. बोलतेय, ज्या गोष्टींच्या अनुभवातून तुम्हाला जावंच लागणार आहे त्यापासून पळून जाऊ नका. तुम्ही पळून जाणं बंद करा आणि येशूच्या सामर्थ्याने महाकाय अडचणींचा सामना करा, जो तुमच्या ठाई एक नव्याने म्हणून आहे. इफिस्करात 6 मधली शस्त्रसामग्री तुम्ही अभ्यासली तर ती प्रत्यक्ष लढाईसाठीचीच होती, पळून जाण्यासाठी ती. याचं कारण सांगू? पळून जा. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तू अनुभवातून जाशील मी तुला बुडू देणार नाही, नक्कीच नाही. मी तुला भाजू देणार नाही, नक्कीच नाही. मी तुझा नाश होऊ देणार नाही, नक्कीच. भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. म्हणजे माझ्या जीवनात मला येशू लाभण्यापूर्वी ज्या गोष्टींचा मी सामना करू शकले नाही, आता मी त्याचा हात धरून त्या गोष्टींचा सामना करू शकते. ते सोपं नसेलही, पण ते करण्यासारखं तरी आहे. हालेलुया. जेव्हा देवाने माझ्या समवेत चालायला सुरुवात केली, तसल्या काही गोष्टींच्या अनुभवातून जाताना ज्यापासून मी पळाले होते, मी माझ्या वडिलांसारखं व्यक्तिमत्व सहनच करू शकायचे नाही.
माझ्या व्यक्तिमत्वातच इतका गोंधळ होता की मी एकतर नियंत्रण करू पाहायचे किंवा सदैव नियंत्रणाखाली राहायचे. माझ्यापेक्षा कमजोर व्यक्ती मला आढळली की मी सत्ता गाजवायचे आणि माझ्यापेक्षा सामर्थ्यवान व्यक्तीला मी माझ्यावर सत्ता गाजवू द्यायचे. एके दिवशी मी देवाला म्हटलं, मुक्त होणं हे इतकं जिव्हारी का लागतं हे तू मला सांगितलं नाहीस तर मी हे करणार नाही. दरम्यान माझे प्रयत्न चालू होते की डेव्हला शरण कसं जावं, स्वतःला कसं सुधारावं, माझं तोंड बंद कसं ठेवावं. प्रगतीपथावर जाणारं सेवा कार्य आणि तत्सम गोष्टी माझ्याकडे होत्या आणि मी ओझार्कच्या तळ्याकाठी गेले होते. एका फ्लॅटमध्ये एकटीच बसले होते. डेव्ह गोल्फ खेळायला गेला होता. आंतरिक जीवनाचा प्रवास या विषयावरचं पुस्तक मी वाचत होते आणि मी म्हटलं की देवा, मुक्त होणं हे इतकं जिव्हारी का लागतं हे तुम्हाला सांग, खरंच सांग देवा तुम्हाला. देवाने मला हे दरवाजे दाखवून दिले. तो म्हणाला, काही दरवाजे असतात ज्यातून तुम्ही जीवनाच्या आत जात असता आणि ते तुम्हाला घेऊन जात असतात अधिक खोल अशा दुःखाच्या पातळीकडे किंवा बंधनाकडे. उदाहरणार्थ, माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं. तेव्हा त्या अनुभवातून जाणं कठीण होतं आणि माझा जीव आक्रोश करत होता. मग जणू तुम्ही त्या गोष्टींच्या अनुभवातून जाता आणि तुम्ही त्यांना तुमच्या समवेत घेऊन जाता, शिकता दुःख आणि यातनांसहित कसं जगावं. त्यानंतर मी आईला सांगितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं नाही हे प्रकरण कसं हाताळावं. तिने मला सोडून दिलं. ती पळून निघून गेली असं नाही, पण तिने दखलही घेतली नाही. हे एक आणखीन एक दुःख होतं ज्यातून मी गेले आणि मी तिचा तिरस्कार करत होते. मला तीही फारशी आवडत नव्हती. मी बंधनात अधिकाधिक खोल रुतत जात होते आणि चर्चला गेल्यावर मला वाटायचं, चला मला अशी माणसं मिळाली वास ठेवू शकते. पण जेव्हा मी ढिगभर चर्चच्या माणसांकडून वाईटरित्या दुखावले गेले होते, मला असं वाटलं की तू कुणावरच विश्वास ठेवू शकत नाहीयेस. त्यामुळे मला वाटलं मी स्वतःला वेगळं करावं आणि आपणच आपलं आयुष्य चालवून म्हणावं, मला कुणाचीच गरज नाही, कुणाला गरज आहे तुझी, मी अमुक नाहीये, मी तमुक नाहीये. देवाने मला सांगितलं, या प्रसंगावरून तो माझ्याशी वाद घालत राहिला. तुम्ही ज्यावेळी जी माणसं आणि ज्या परिस्थितीपासून दूर पळू पाहता, प्रत्येक वेळी एक वळसा घेतल्यावर तुम्ही तिथेच येता परत. त्यामुळेच आपण एखादा मार्ग शोधतो त्यांना टाळण्याचा, पण ती कायम परत येत असतात. देवाने मला दाखवून दिलं, यातनं बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यातून जाणं. बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग त्यातून जाणं. त्यामुळे देवाने मला एक माणूस दिला ज्याची वागणूक बरीचशी माझ्या वडिलांसारखीच होती. माझ्यावर अधिकार गाजवण्याच्या स्थानी तो होता. मी घाबरायचे त्या माणसाला, करुणास्पदच होतं ते. माझ्या वडिलांना तर मी नेहमीच घाबरायचे. मला आठवतंय जेव्हा देवाने मला मूलभूतपणे मला स्वतःला वीट यायचा नाही. मला सवयच चढली होती सत्तेखाली सतत वावरण्याची. कुणी सहमत आहे माझ्याशी? एका मागून एक मी ते दरवाजे पार पाडले. त्याने दुःख झालं, ते भीतीदायकही होतं, पण एका मागून एक थरांनी देवाने मला मुक्त केलं. अगदी तसंच जसं देवाने हगारला परत जायला सांगितलं, त्याने मोशेला परत जायला सांगितलं. जितकं एखाद्या गोष्टीपासून तुम्ही पळू पाहाल तितकंच तुम्हाला तोंड द्यावं लागेल. मी असं म्हणत नाही तुम्ही त्या अपमानास्पद परिस्थितीत राहा, पण परिस्थितीपासून तुम्ही पळून जाऊच शकत नाही. माझ्या बाबतीत घडलेल्या गोष्टींविषयी मी बोलतेय कारण ती व्यक्ती दीर्घकाळापूर्वीच मरण पावली. ते बोलणं असतं अशा एखाद्याविषयी ज्याला मी दीर्घकाळापूर्वीपासून ओळखत हो विषयी. आमेन. तेव्हा पळून जाणं बंद करा, वास्तवाचा सामना करा. नापसंती झटकून टाकण्यास शिका, कारण कायम कुणीतरी असणार ज्याला तुम्ही आवडणार नाही, जो तुम्हाला नाकारणार. जगातला प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेल, तुमचं कौतुक करेल असं शक्य नाहीये. प्रेषितांची कृत्य 28 मध्ये म्हटलं, एक छोटा साप शेकोटीतनं सरपटत बाहेर येतो आणि पौलाच्या हाताला झोंबून राहतो. बायबल जे सांगतं ते मला आवडतं. ते सांगतं पौलाने ते सहज झटकून टाकलं. यातनं एक चांगला संदेश देवाने मला दिला. साप जेव्हा तुम्हाला डंख करतो तुम्ही त्याला झटकून टाका. तुमचं मन जेव्हा दुखावलं जातं तेव्हा सैतानच तो असतो जो डंख करू पाहत असतो. पाप या शब्दाचा अर्थ आहे विघ्न. तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा जोवर त्या पापाची काळजी घेतली जात नाही तोवर ख्रिस्ती या नात्याने तुमची प्रगती खुंटते. ज्या माणसांनी येशूबरोबर प्रवास केला तोवर किंवा त्यांची मनं दुखावतील असं काही करेस तोवरच त्यांची प्रगती व्हायची, पण मग ते उन्मूलन कुमार्गाकडे परत व्हायच. पापासहित तुम्ही प्रगती करू शकत नाही. म्हणूनच त्याला विघ्न अडथळा असं म्हणतात, नाही का? म्हणूनच त्याने म्हटलं की पापाचा तो खडक होता, एक असा खडक ज्यावरून माणसं अडखळून पडतात. हालेलुया.
पाप हा शब्द म्हणजे ग्रीक भाषेतला स्कॅन्डोलॉन हा शब्द, याचा अर्थ आमिष, जे सापळ्याच्या भागाला लटकवलेलं असतं, ज्याने बळी आत आकर्षिला जातो. सैतानाला वाटतं प्रत्येकाने पापी व्हावं, जेणेकरून ते कटुतेच्या, संतापाच्या, क्षमाशीलतेच्या कचाट्यात सापडतील आणि मग तुम्ही प्रार्थना करू शकणार नाही. तुमच्यात आणि देवात भली मोठी भिंत उभी राहील, तुमचं तोंड बंद होईल. प्रत्येक वेळी सैतान तुम्हाला पापाचा डंख करतो. तुम्हाला भावना दुखावल्यास, तुमचं मन दुखावल्यास, तुम्हाला चिडायला लावल्यास त्वरित ती गोष्ट झटकून टाका. तुम्ही नक्कीच झटकून टाका. पुढे तुम्ही जर निरीक्षण केलं, 2 शिष्यांना पाठवलं तेव्हा नगरात त्यांना नाकारण्यात आलं. तुम्हाला ठाऊक आहे ते मत्तय आणि लूकमध्ये काय सांगतंय? एखाद्या नगराने जर तुम्हाला नाकारलं तर ते नगर सोडा आणि पुढच्या नगरात जा, पण नगरातून निघताना धूळ झटकून टाका. तुम्ही कधी कधी तुम्ही जे करता ते कुणालाही कळू न देता करा. तुम्ही सरळ निघून जा. ते गुपित असेल देव आणि तुमच्यातलं. चला काही गोष्टी आपण झटकून टाकूया. आमेन. किती मंडळी कटुतेत सापडली आहेत याची तुम्हाला कल्पना असती तर तुम्ही आश्चर्यचकित झाला असतात. पाप किंवा क्षमाशीलता या विषयावर धार्मिक सभेतल्या लोकांना मी शिकवण दिली नाही आणि शेवटी विचारणाही केली नाही की ज्या कुणाच्या अंतःकरणात पाप असावं किंवा एखाद्या बाबतीत अक्षमाशीलता असावी त्यांनी उभं राहावं. संपूर्ण परिषदेच्या 70% पेक्षा कमी जण कधीच उभे राहिलेले मला सापडलेले नाहीत. कधीच नाही. ही बहुधा आपल्याला असलेली मोठी समस्या असावी. मंडळींमधली आपल्याला संघर्षात पाडायला सैतानाला खूपच आवडतं. संघर्ष हा नेहमीच उघड संग्राम नसतो. संघर्ष हा खवळलेला अंतरप्रवाह असतो. प्रत्येक जण व्यवस्थित वागतो, पण अंतःकरणात एखाद्या विषयी घाण गोष्टी असतात. प्रभूच्या प्रेमासहित माझं तुझ्यावर प्रेम आहे, याने मी अगदी ढासळून जाते. इतरांकडे असलेल्या गोष्टींसाठी त्यांचा हेवा करू नका. देवाकडे एक वैयक्तिक योजना तुमच्या जीवनासाठी आहे. दुसऱ्या कुणाच्या सेवा कार्याचा मत्सर करू नका. माझ्यापेक्षा मोठं सेवा कार्य असलेल्यांचा मला मत्सर वाटायचा, पण आता मात्र हे जाणणे इतकी मी हुशार झालीये, मी आता त्यांचा मत्सर करत नाही. आमीन. तुम्ही असं कोणी होऊच शकत नाही जे देवाने निश्चित केलेलं नाही. योहान 3 अध्याय सांगतो, असं एकच स्थान असतं जिथनं एखाद्या व्यक्तीला देणगी मिळते, ते म्हणजे स्वर्ग. जीवनात सहज साध्य असा एकही उत्कर्षाचा मार्ग नाही. तुम्हाला जर मनापासून मुक्त व्हायचं असेल तर मी तुम्हाला सांगते की मी मुक्त आहे. मला नाही वाटत माझ्यापेक्षा गोंधळलेलं आयुष्य तुम्हाला असेल. दैवी सामर्थ्याने युक्त असलेलं भाषण मी इथे देत नाहीये. मी मुक्त आहे. म्हणजे असं नाही माझ्या वाट्याला धडपड येत नाही, मला समस्या उद्भवत नाही, मी अपयशी होत नाही. मी तुम्हाला सांगते मी एक सुखी स्त्री आहे. मी खरंच अगदी सुखी आहे. मी माझ्या जीवनाचा आनंद लुटतेय. माझ्याकडे मनशांती, अशी शांती जी आकलन शक्ती देत असते. मी कठोर परिश्रम करते, पण तरीही मी अत्यंत समाधानी आहे. मी जे करते त्यापायी मी अत्यंत तृप्त आहे. सहज साध्य असं काही नसतं. कष्ट करावेच लागतात. खरंच ही एक प्रक्रिया असते. तुम्ही ते लक्षात घ्या. तो एक प्रवास असतो. एका वेळी एकच पायरी चढून तुम्ही जा. एका वेळी 2-3 पायऱ्या चढवून नका तुम्ही. देव आपलं परिवर्तन वैभवाकडून वैभवाकडे करतो. दुसऱ्या कुणाच्या वैभवाकडे बघून त्यांचा मत्सर करू नका. तुमच्या वैभवाचा आनंद लुटा. आमेन. रोमकरास 12 सांगता आपण सगळे एकाच देहाचे अवयव आहोत. काही जण डोळेत, काही कान आहात, काही अमुक आहात, काही आणखीन आहात. मी सांगते मी काय, मी येशू ख्रिस्ताच्या देहातलं तोंड आहे. हे एक सत्य आहे. एका धर्मोपदेशाने तसं भविष्य वर्तवलंय. ते माझेच धर्मोपदेशक होते. ते म्हणाले येशू ख्रिस्ताच्या देहातलं तू तोंड आहेस. अगदी बरोबर आहे. ते माझी संपूर्ण देणगी. आमेन. देवाच्या दिशेने वळलेले तोंड घेऊन तो जे करू शकतो ते आश्चर्यचकित करणं होतं. मला वाटायचं मला गिटार वाजवता येत नाही. गिटार कशी वाजवायची हे शिकण्याचा मी प्रयत्न केला. माझी बोटं खूप लहान आहेत. मी गाण्याचाही प्रयत्न केला, पण ते माईक बंद करायचं, कारण मी कोणत्या पट्टीत गाते हे कोणालाच कळायचं नाही. ती अशी पट्टी असायची जी ऐकलीच नाही कोणी. मी त्यांचा मत्सर करायचे. ज्यांना गिटार वाजवता यायची, गाणं गाता यायचं, त्यांचा मत्सर करायचे. माझ्यापेक्षा आकर्षक बांधा असणाऱ्यांचा, किंवा जे त्यांच्या मनाप्रमाणे वाटेल ते खाऊनही त्यांचं वजन वाढत नाही अशांचा.
मी मत्सर करायचे. समजा एखादीचे छान लांब सडक सुंदर केस असतील आणि माझे मात्र एवढेच, ते मला कापावे लागतात, कुरळे करावे लागतात, काय काय करावं लागतं त्यासाठी. आपल्याला नेहमी तेच हवं असतं जे आपल्याकडे नसतं. आमेन. माझे सगळे मुद्दे सांगून झालेले नसले तरी मी माझा संदेश संपवणार आहे. मत्सर या विषयाकडे आपण पुन्हा वळणार आहोत आणि त्यानेच संपवणार आहोत. दुसऱ्या कुणाच्या हलक्या दर्जाचं अनुकरण करू नका. तुम्ही उत्कृष्ट दर्जाची व्यक्ती व्हा. सबबी सांगणं बंद करा आणि देव जे करायला सांगतोय तेच करा. तुम्ही आपल्या सगळ्यांकडे सतत एक सबबींची पोतडी असते. सगळ्यात मोठी सबब म्हणजे, बघ देवा, मी जाणतो मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे, पण ते फारच कठीण आहे. बोलाय इतर जण खोटं बोलतायत. काही वर्षापूर्वी मी एका फरकोटसाठी देवावर विश्वास ठेवला होता आणि त्यानंतर मला खरंच काहीही नको होतं. मला गरज होती थोड्या अकलेची. आपण विचार करतो की आपल्याला काहीतरी हवंय, पण आपल्याला खरंच कशाची गरज आहे याची आपल्याला जाणीवच नसते. खरंच एका फरकोटसाठी मी देवावर विश्वास ठेवून होते. मी ठरवलं होतं मला हवा एक पूर्ण लांबीचा गडद रंगाचा फरकोट. माझी एक शेजारी होती जिच्यावर मी प्रेम करायचे, पण मला ती आवडत नव्हती. माझ्या इतकी आध्यात्मिक तर ती नव्हतीच. माझ्या इतका दशमांश देत नव्हती. माझ्या एवढी प्रार्थना करत नव्हती. तोंडाने माझ्या इतका पुटपुटतही नव्हती. माझ्या एवढे उपवास करत नव्हती. मला खात्री होती माझ्या एवढं ती देवावर प्रेम करत नव्हती. मी फरकोटसाठी देवावर विश्वास ठेवून होते की विश्वासच बसणार नाही. तिने खोखा उडून दाखवला, त्यात माझा फरकोट होता. मला खरंच वाटलं की देवदूताने नक्कीच तो चुकीच्या घरी दिला असणार. मला वाटलं तो तुझ्याकडे आणून देण्याचा त्याचा विचार नव्हता, तो इथे असायला हवा होता. माझं तिथे उभं राहून चाललं होतं प्रभूची स्तुती असं. मला खूपच आनंद वाटतोय आणि आतून मी विचार करत होते, देवा तू हिला इथनं हिसकावून लाव, नाही तर माझा उद्रेक होणार आहे आता. एखाद्यासाठी आनंदी होणं कठीण असतं जेव्हा तुम्हाला हवं असलेलं त्यांच्याकडे असतं आणि त्याने सुरुवात करावी हे तुम्हाला आवडत नाही अजिबात. पण देव तुमच्या नाकावर टिचून तेच करतो आणि तुम्हाला आनंदी झाल्यासारखं दाखवावं लागतं. आणि मी सांगते ती बाई गेल्यावर माझ्यातून बाहेर पडलेलं काय होतं तर, काय हे देवा, हे न्याय्य नाहीये. त्या कोटसाठी मी लायक होते, तिची मुळीच लायकी नाहीये त्या कोटसाठी. थोड्या वेळाने मी शांत झाले कारण माझ्या लक्षात आलं देवाने माझी रचना केली. देवाने मला शिकवलं की त्याच्या मनाप्रमाणे तो वाटेल ते करू शकतो आणि त्याच्या मर्जीप्रमाणे कुणासाठी तो करू शकतो, भले त्यांची लायकी असो किंवा नसो. दुसरं म्हणजे मला फरकोटची गरज भासण्यापूर्वी माझ्यात परिवर्तन होणं गरजेचं असण्याच्या एका महान गोष्टीच्या तो मागावर होता. ती माझी वाईट वृत्ती होती. तुम्ही करवली होण्याचा आनंद लुटला नाही तर 100 वेळा करवली व्हाल. हे देवा, आता आणखी एकाही लग्नाला मी जाणार नाही. माझं कधी होणार? तसंही या मत्सरेच्या भावनेपासून देवाने एके रात्री मी लोभीपणावर शिकवण देत असताना देवाने मला एक सर्वोत्तम उदाहरण दिलं. सर्वोत्तम असं त्याने ते मला प्रवचनादरम्यान दिलं. देहाच्या वेगवेगळ्या अवयवांविषयी मी शिकवले आणि अचानक मला ही कल्पना सुचली. माझ्या आतून ते आलं. मी ते लोकांना सांगितलं. मी म्हटलं, तुम्हाला ठाऊक आहे मला अंगठ्या घालायला खूपच आवडतात. मी नखांची काळजी घेते, ती सगळी चमकदार आहेत, अगदी छान. मी त्यांच्याकडे बघते. तो म्हणाला, तुझ्या बोटांना अंगठ्या घालायला मिळतात पण डोळ्यांना बघायला मिळतात. माझ्या बोटांनी त्या अंगठ्या कधीच पाहिलेल्या नाहीत आणि
आणि डोळ्यांनी त्या कधी घातल्या नाही. तो म्हणाला जशी तू रागवतेस तसे तुझे डोळे रागवले तर. आणि डोळे म्हणाले की कॉन्टॅक्ट लेन्स घालून आता आम्ही कंटाळलोय. आता आम्हाला तू जर आम्हाला अंगठी दिली नाहीस तर तू बोटांवर जितकं प्रेम करतेस तेवढं आमच्यावर करत नाहीस. तो म्हणाला म्हणून केवळ डोळ्यांची इच्छा आहे, म्हणून जर तू त्यांना हवं ते दिलं तर काय होईल? केवळ त्यांना आनंदी ठेवण्यासाठी, केवळ आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी, आपलं ठेवण्यासाठी देवाने आपली प्रत्येक इच्छा पूर्ण केली असती तर आपण गोंधळात असतो भरपूर. तर तो म्हणाला ठीक आहे डोळ्या, हे घे तुझ्या इच्छेप्रमाणे. देवाची स्तुती असो, तुला तुझी अंगठी मिळाली. पण आता एक समस्या भेडसावतीये. माझी मान आखडलीये, प्रचंड दुखतीये आणि माझ्या डोळ्यांना त्यांचं शरीरातलं काम करता येत नाहीये, ते म्हणजे पाहणं की मी कुठे चालले. कारण डोळा अत्यंत कसोशीने त्याची अंगठी घालण्याचा प्रयत्न करतोय, कारण तो सुसज्ज नाहीये ती घालण्यासाठी. त्यामुळे मी सगळाच गोंधळ घालून ठेवलाय. हो ना? पण देवाची स्तुती असो, मला माझी अंगठी मिळाली. त्याने ते आणखीन एक पायरी पुढे नेलं. तो म्हणाला तुला सांगू जॉयस, तुझ्या पायांना बूट मिळतात पण हातांना फक्त मोजेच मिळतात. आणि पायांना जेव्हा नवीन बूट मिळतात तेव्हा हातांना मत्सर वाटत नाही. उलट जर तुला ते बूट घट्ट होत असतील तर हा हेच म्हणतात चल मी तुला बूट घालायला मदत करतो, लगेच मी तुला मदत करतो. तुमचे हात त्या बुटांना चमकवतात देखील. हो, तुमच्या बुटांनी चांगल्या दिवस आम्हाला वाटतं. बरोबर बोललात. हो. मग तो म्हणाला येशू ख्रिस्ताचा बहुतांश देह असाच असतो. आजचा विषय कुठलाही उत्कर्षाचा सहजासहजी प्राप्त होत नाही. कुठलीही अनमोल गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नसते, कमीत कमी बहुतांश वेळा तरी नाही. गोष्टींचा अनुभव घेत चालण्याची आपली स्वेच्छेने तयारी असली पाहिजे. देव आपल्या मदतीसाठी तयार असतो. येशू म्हणाला मी कधी सोडून जाणार नाही, फसवणार नाही. भले तुमच्या जीवनातली ती कुठली गोष्ट असो जिचा तुम्ही सामना करताय किंवा तुम्ही कुठल्याही बाबतीत व्यवहार करताय, मी तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी सांगते की तुम्ही स्वतःहून या गोष्टी करू नका. देव तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहे. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joycemeyer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.